नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा या वर्षीचा जो अहवाल सभापती महोदय आलेला आहे, या अहवालामध्ये देशात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातल्या 38% 38% शेतकरी फक्त महाराष्ट्रातले आहेत. मंत्री महोदय, ही देखील आपल्या सगळ्यांच्यासाठी विशेष करून वैदर्भीय नेतृत्वासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. कारण मागच्या वर्षभरात झालेल्या एकूण देशातल्या आत्महत्याच्या 38% आत्महत्या जर महाराष्ट्रात होत असतील आणि त्यातल्याही बहुतांशी आत्महत्या जर विदर्भात होत असतील तर मला असं वाटतं की याच्या दृष्टीने देखील आपण काम करणं गरजेचं आहे. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांचा जर आपण माहिती घेतली तर त्यातल्या 66% शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न. याच्याकडे देखील मला आपलं लक्ष सरकारचं वेधायचं आहे की विकासाचा समतोल साधत असताना तो फक्त जिल्ह्यांपुरता तालुक्यापुरता मर्यादित असता कामा नये, तर तो माणसापर्यंत गेला पाहिजे. याचा देखील विचार मला असं वाटतं की सरकारने खऱ्या अर्थाने केला पाहिजे. सभापती महोदय, याच निमित्ताने माझं कृषी मंत्रालयाचं खरं तर लक्ष या विषयाकडे वेधायचं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते वसंतराव नाईक साहेब. वसंतराव नाईक साहेबांनी शेतकरी नावाचं एक मासिक राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलं. हे शेतकरी मासिक काय करत होतं तर शेतकऱ्यामध्ये जनप्रबोधनाचं काम करत होतं, ज्ञानाचं त्यांच्यापर्यंत प्रबोधन पोहोचवण्याचं काम करत होतं. आज हे शेतकरी मासिक महाराष्ट्र शासनाचं शेवटच्या घटका मोजतं आहे, ICU मध्ये पोहोचलंय, खाजगी लोकांच्या हातामध्ये त्याचं काम आज दिलेलं आहे. एका बाजूला शेतकरी मासिक हे अत्यंत अडचणीमधून जात असताना दुसऱ्या बाजूला दैनिक सकाळ सारखे माध्यम समूह जे आहे त्यांनी चालू केलेलं ॲग्रोवन नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतंय. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी मॅनेजमेंटची चूक झालेली आहे. सरकार म्हणून काम करताना शेतकरी नावाचं मासिक अडचणीत येतं आणि खाजगी क्षेत्रामधून दैनिक सकाळ सारखे माध्यम समूह ॲग्रोवन सारखे वर्तमानपत्र चालवतात आणि ते पण यशस्वीपणे चालवतात. मला वाटतं सरकारने याचं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे.